या सामन्यासाठी सन्माननीय श्री बबनराव शिंदे बापू निवडे गावचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. जबरदस्त कॅच. इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. आणखीन एक गडी बाद होतोय. अमित आउट झालाय. चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती ठोसेकर संघाला एक मोठा झटका लागतोय अमितच्या रूपामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी स्पीडअप घ्या बरं का. तसेच सन्माननीय बबनराव शिंदे बापू निवडे गावचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सदस्य पाटण तालुका यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच विनोद किसन सोनावले मुंबई पोलीस कोंदोडे याने देखील या ठिकाणी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. पुढचा चेंडू घेऊन होते भरत. एका झेल इथे ड्रॉप झालेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या राजापुरी संघाची धावसंख्या पोहोचली ती 43 धावा. 4 बॉल आणि 19 धावांची गरज असेल ठोसेकर संघाला. 4 चेंडू आणि 19 धावा. पुढचा चेंडू भरत यांचा. आणखी एक चांगला फटका. या एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि गडी बाद झाला इथे. दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. एका धावेची भर झाली. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल ठोसेकर संघाला. लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार लागावे लागतील. नेक्स्ट बॅट्समॅन देतो पुन्हा एकदा भरत तयार होतोय. गोलंदाजी मारत होती आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फटका बसलाय. एक धाव पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. भरत यांची मात्र अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल राजापुरी संघासाठी. फलंदाजी अप्रतिम केली तशीच ऑलराऊंडर परफॉर्मन्स म्हणावा लागेल भरत यांच्याकडून राजापुरी संघासाठी. पुन्हा एकदा भरत यांचा चेंडू निर्धाव चेंडू. डॉट चेंडू होता लेकिन एक धाव पूर्ण केली लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी ठोसेकर संघाला. शेवटचा चेंडू भरत यांचा आणि इथे मात्र सामना जिंकलेला आहे राजापुरी मोड या संघाने. यानंतरचा होणारा सामना पिरेवाडी वर्सेस परमाळे. पिरेवाडी परमाळे लवकरात लवकर आपण ग्राउंडवर यायचे. वेळ आपल्याला खूप कमी आहे. तसेच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आमचे मित्र किशोर जाधव आणि त्यांची टीम या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. किशोर जाधव आणि त्यांची टीम या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पिरेवाडीने
पिरेवाडे आणि परमाळे या ठिकाणी यायचे लवकरात लवकर सामना